स्टेजवर बोलायचं आहे पण शब्द अपुरे पडतात. स्टेजवर बोलायचं आहे पण शब्द अपुरे पडतात. की सर तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला कॉन्फिडन्स तर आला, आम्ही स्टेजवरती पण जातोय, हातपाय थरथर कापायचे बंद पण झाले, प्लस माझं पुस्तक वाचल्यानंतर बरेचसे पॉइंट मिळाले. पण जेव्हा स्टेजवरती जातो असं वाटतं की अर्धा तास बोललं पाहिजे, 1 तास बोललं पाहिजे, पण शब्द अपुरे पडत आहे आणि असं वाटतं की आपल्याकडं नॉलेजचीच कमतरता आहे. असा गैरसमज आपल्यामध्ये होऊ शकतो. लक्षात द्या, शब्दांची कमतरता नसते, ऐन टायमाला आपल्याला आठवत नाही. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो. आणि शब्दांची कमतरता असते तर रोज तुम्ही जेवढं बोलता तेवढं बोलू शकत नसता. तुम्ही मित्रांमध्ये जेवढं कम्फर्टेबल होऊन बोलता तेवढं पण बोलू शकत नसता, शब्दांची कमतरता असेल तर. शब्दांची कमतरता आपल्याकडे कधी होते? ज्यावेळेस आपण आपलं भाषण आर्टिफिशियल वेने घेऊन जायला विचार करतो. लक्षात द्या, आर्टिफिशियल वे म्हणजे काय, नैसर्गिक भाषण म्हणजे काय, की नॅचरल बोला. तुमची जशी भाषा आहे, तुमचे जसे हावभाव आहेत तसं जर तुम्ही ठेवलं आणि नॅचरली बोलायला गेला तर तुम्हाला शब्दांची कमतरता कधीही जाणवणार नाही. तुम्ही कधी पण ऑब्झर्व्ह करा, जे भाषण तुम्ही मराठीमध्ये तगडे 1 तास करता तेच जर मी तुम्हाला म्हणलं हिंदीमध्ये बोला तर तुम्ही 50% वरतीच असाल. तेच जर म्हणलं इंग्लिशमध्ये करा तर तुम्ही 15 मिनिटं बोलचाल. का तर भाषण इथं आर्टिफिशियल झालं, कारण आपली ती भाषा नाहीये, आपल्याला ती जमत पण नाहीये किंवा शब्द सापडत नाहीत. हा मेन प्रॉब्लेम. विसरत नाही, डोक्यामध्ये शब्द असतात पण ते बाहेर पडत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही जे स्पीच करता ते नॅचरल वेने करा. लक्षात या, नॅचरल वेने पण लोक इम्प्रेस होतात. एक एक्झाम्पल मी बऱ्याच वेळा माझ्या सेशनमध्ये सांगत असतो. जसं की निवृत्ती महाराज आहेत, त्यांची भाषा बघा, त्यांची भाषा जशी आहे त्या भाषेमध्येच आपल्याला कीर्तन ऐकायला आवडतं. त्यांनी जर भाषा चेंज केली, त्यांनी थोडं शुद्ध भाषेमध्ये जर कीर्तन बोलायला सुरुवात केली तर आपल्याला ते बोर होऊन जाईल. त्यांची ती जी भाषा आहे, रांगडी भाषा आहे किंवा ज्या त्या भागातली भाषा आहे त्या भाषेमध्येच आपल्याला कधीही त्यांचं कीर्तन ऐकायला आवडतं. सेम तुमची जी भाषा असेल, सातारी असेल, कोल्हापुरी असेल, सोलापुरी असेल, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्या इथं पावलावरती म्हणतात लोक भाषा बदलते, 5-5, 10-10 किलोमीटरवरती भाषा बदलते आणि हे रिअल आहे. पण तुम्ही जर तुमच्या भाषेमध्ये बोलला, तुमच्या लँग्वेजमध्ये बोलला, लोकांपर्यंत ते पोहोचतं, मनापासून बोललेलं मनापर्यंत जात असतं, मग तुम्हाला शब्दांची कमतरता जाणवणार नाही. म्हणून मी आता एक पॉईंट लक्षात ठेवा की भाषण आर्टिफिशियल नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शब्दसाठा येईल कुठून? तर वाचन वाढवावंच लागेल. हे काही तात्विक ज्ञान नाहीये, लक्षात द्या. वाचन वाढवावंच लागेल, पण आत्ताच्या जगामध्ये वाचायचं म्हणलं की लोकांना बोर होतं. माझं पुस्तक बनवताना पण मी तसंच बनवलं की सगळ्यात बोर ज्या वाचकाला होतं त्यांनी पण माझं पुस्तक वाचलं पाहिजे, त्याला पण आवडलं पाहिजे. माझं बी परफेक्ट पुस्तक तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. वाटल्यास खाली मी वेबसाईट पण देतो, त्याच्यामध्ये मी बरेचसे शाब्दिक असे पॉईंट दिलेले जे तुम्हाला स्पीच करताना भाषणामध्ये उपयोगी पडतील. आता विषय येतो की शब्दांचा साठा वाढवायचा कुठून. लक्षात द्या, आपल्या अवतीभोवती भरपूर नॉलेज पडलेले. न्यूज बघा, फेसबुक आहे, फेसबुकचे व्हिडिओ पहा, युट्यूबचे व्हिडिओ पहा, रील्स मधून बरेचसे पंचेस आपल्याला मिळतात, डायलॉग मिळतात, ज्याला म्हणतो आपण कॉमेडीसाठी फनी आपल्याला कंटेंट मिळू शकतो. हा सगळा मसाला ज्यावेळेस आपल्या भाषणामध्ये, आपल्या स्पीचमध्ये ऍड होतो त्याच वेळेस आपलं धमाकेदार भाषण होत असतं. लक्षात द्या, भाषण कधीही पूर्ण इमोशनल नाही झालं पाहिजे, भाषण कधीही पूर्ण फनी नाही झालं पाहिजे किंवा एकदम सिरियस पण नाही झालं पाहिजे. भाषणामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स असल्या पाहिजेत, मसाला असला पाहिजे. लोक हसली पण पाहिजेत, लोक रडली पण पाहिजेत, लोकांनी टाळ्या पण वाजवल्या पाहिजेत आणि लोकांनी दाद पण दिली पाहिजे. त्यावेळेस समजायचं आपलं भाषण जबरदस्त होत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे मिक्सिंग करता त्यावेळेस लक्षात घ्या, ऑटोमॅटिकली शब्दसाठा आपल्याकडे येत असतो. मेन म्हणजे आपण ब्लँक होत नाही, कारण मला माहिती आहे माझा पंच मला कुठं मारायचा आहे, माझी शायरी मला कुठं मारायची आहे, माझा मेन पॉईंट मला कुठं बोलायचा आहे. लक्षात घ्या, उलट वेळ पुरत नाही. माझी आता अशी कंडिशन होते, सुरुवातीला मी 15 ते 20 मिनिटांनी स्टेजवरून निघून जायचो. आता मला स्टेजवरती गेल्यानंतर 4-4, 5-5 तास म्हणलं तरी मला खाली येऊ वाटत नाही. ऑडियन्स कमी असली तर भीती वाटते, आता जास्त असलं तर मजा येते. कारण बऱ्याच लोकांचं सुरुवातीला असं होतं की ऑडियन्स जास्त असली की भीती वाटते. माझं उलट आहे, मला ऑडियन्स कमी असली की भीती वाटते, ऑडियन्स जास्त असली की मला मजा येते. आणि अजून जर तुम्हाला भाषण तुमचं वाढवायचं असेल, टायमिंग वाढवायचं असेल तर ऑडियन्सला इन्व्हॉल्व्ह करून घ्या, ऑडियन्सला प्रश्न विचारा. त्याच्यामुळे तुमचं ऍक्टिव्ह. कपिल शर्मा शो तुम्ही पाहिला असेल, त्याची जे स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट अर्ध्या-पाऊण तासामध्ये संपते. पण तुम्ही जर बघितलं असेल शो 1.5 तास कशामुळे चालतो? ऑडियन्सला इन्व्हॉल्व्ह करून घेतो. ऑडियन्सवरती काही पंचेस असतात, ऑडियन्सवरती काही जोक्स असतात. आपल्याला जोक वगैरे मारायचे नाहीत, पण ऑडियन्स ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्या उत्तरामधून आपल्याला ऑटोमॅटिक सुचत जातं, लॉजिक लागत जातात आणि शब्द वाढत जातात. ह्या जर छोट्या छोट्या टिप्स तुमच्या भाषणामध्ये तुम्ही ऍड केला तर 100% तुमच्या भाषणाचं टायमिंग वाढणार आहे, लोक इम्प्रेस होणार आहेत, मसालेदार भाषण होणार आहे आणि लोकांना इम्प्रेस करणारं तुमचं भाषण होणार आहे. आणि स्टेज तुम्ही धमाकेदार गाजवूनच तुम्ही बाहेर पडणार आहोत. आणि मी बऱ्याच वेळा सांगतो की ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता, मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, आता पण सांगतो, बाहेर आल्यानंतर कधीही शांतपणे यायचं नाही. लोकांच्या टाळ्या घेऊनच आपल्याला बाहेर यायचं आहे. त्या टाळ्या घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एखादा स्लोगन, एखादा डायलॉग किंवा एखादी शायरी घेऊनच आपल्याला किंवा शायरी बोलूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाषण करा. लक्षात घ्या, तुम्ही कोणती स्टेज सहज गाजवणार ही माझी गॅरंटी आहे.
बी परफेक्ट, लेट्स बिगिन.